कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डिजी टपाल आलंय। पॅड ठेवली, देवा पॅड ठेवली, पॅड। अरे आलं गावरान ब्रोज मुंबई मॅन्शन मध्ये येऊन आता 5 आठवडे झाले आहेत। मुंबईत रमताना त्यांना गावाची आणि आपल्या कुटुंबियांची आठवण येतच असेल। मनातील भावना आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्याचा योग्य माध्यम म्हणजे पत्र। तुमच्या मनातल्या भावना तुम्ही पत्रात लिहून काढा। तुमची ही पत्र आम्ही तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवू। मस्त पत्र लिहायला लावले। आता पत्र लिहायचं थ्यार म्हणलं आपलं एकतर अक्षर आधीच कुत्राचा पाय मांजराचा पाय कुत्रीला, एकतर माझ्या लिहायचं म्हणल्यावर जीवाव येतं। आमचा काका आम्हाला वरडून वरडून दांबला तरी मी 5 वळी सुद्धा लेखनाशिवाय पुढे काही केलं नाही आज तागाय। प्रिय आई बाबा, पप्पा मम्मी, काका काकी आणि माझ्या मित्रांना, मी इकडं बरा आहे, पण जरा कुठेतरी कमतरता वाटते की तुम्ही माझ्यासोबत नाही। तुम्ही मला कॉल करीत असतील पण तुमचा कॉल माझ्यापर्यंत पोहोचणं झाला, ते मला वाईट वाटते। बायकोला एक आठवण म्हणून आईला त्यांना सांगायचं होतं की मी एकदम चांगला आहे, माझी काही काळजी करू नका, तुमची तुम्ही काळजी घ्या, मी एकदम इकडे निवांत आहे। तुला कसं वाटते इकडे? खुश। मामाना आलं तेवढं पटापट लिहिलं मला लय तुमची आठवण येते, सगळ्यांची आठवण येते। तसं 1.5 महिना झालं घरच्यांना भेटलो सुद्धा नाही आणि आठवणी त्यांच्या रात्रभर 5 दिवस झालं रडत होतो। 5 बादल्या भरल्या। रडू नको। आई वडिलांनी आणि घरातल्या माझा लय ताप झालाय, कारण 2 वेळा ऑपरेशन झाले, एकदा गाडीवरून पडलोय, सारखं किरकोळ काय तर माझं कंटिन्यू असायचं। त्यामुळं मला एकच सांगायचं की माझ्यामुळं खूप त्रास झालाय तुम्हाला, एवढा त्रास दिलाय की माझ्या जीवालाच माहिती आहे मी काय त्रास दिलाय ते। माझ्याकडनं चुकी बोलली असेल तर माफ कर। मीच बरोबर परत ट्राय चल ना, फुलच फेकलेत ना। पोरीनी एवढं बॅट हसू नकोस, मला चिड येते। सिरियस मॅटर आहे, सिरियस मध्ये बोलायचं तर बोल, नाही तर निघतो। आणि 1 सेकंड, आता ना त्याला लिहायचं आहे ना, एकट्याला लिहून द्या। मेंटॉर नसल्यावरती काय हालत होते आणि मेंटॉर जी हेल्प करते ते नसल्यावर काय हालत होते ते समजलं पाहिजे। कोणी हेल्प नाही करायची, रेवती तू पण नाही करायची, तुम्ही पण नाही करायचं। मी खाली जाऊन पण सांगणार आहे, त्याला एकट्याला लिहून द्या। मग यार मग तिथं नाराज होऊन गेलो मी, काय यार कसं करायचं, मला पत्र मी तेवढं आलं मी तेवढं लिहिलं। मग रेवतीकडे गेलो, रेवतीला बोललो थोडंसं लिहून दे, रेवतीने काय लिहून दिलं नाही, फक्त जराशं सांगायला मदत केली। मी सांगा मला आता काय इथलं मला काय माहित नाही। माझी मेंटॉर खूप चांगली आहे, सांभाळून घेते मला। ते बी टाकते बाबा, माझ्या मेंटॉरने मला छोट्या भावासारखं सांभाळून घेतलंय। इथल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या बहिणींनी बी ते चांगले ली, गायत्री, अनुश्री, रे 2.2, गुरली नव्हती, गुरलीचं नाव लिहि आपल्या। ते लेटर पवननी जाऊन वर टाकलं। ते लेटर लिहित असताना मला कळलं की पवनच्या आयुष्यात त्याची आत्या, त्याचे मामा मामी, भाऊ बहिणी आणि त्यांची मुलगी खुशी, हे सगळे खूप महत्वाचे आहे। ते सगळं तो मिस करतोय। दादा आणि मम्मी, मी तुम्हाला पत्र पाठवत आहे। मिस करते त्यांना मी। चलो मिस यू 23 14 टाकतोय पत्र माझं, कुणाला वाचून देऊ नका। पत्र वाचलं नाही पाहिजे, घरातल्यानीच वाचू द्यात माझे। गेले 8 टाकले बघा, लक्ष ठेवा। ऋषिकेश बा, मला तुझी खूप आठवण येत आहे। तू मला भेटतोस का? आम्ही तुझा शो पाहतोय आणि चांगलं वाटतंय। काल आम्ही पुरणपोळ्या केल्यानंतर तुझी आठवण आली आहे, ते खायला द्यायचं आहे, तर तू मला भेटायला येशील का? मला घेऊन जायला ये इथे। बाहेरचं आहे।
पहिले कळालंच नाही की तो व्हिडिओ गावाकडचा आहे की इकडचा आहे. आणि मग आम्ही माईक बघितला, आम्ही बॅकग्राऊंड बघितलं, असं वाटलं की अरे मुंबई मॅन्शन. तर मी फटफट सांगितली की अरे ऋषिकेश आई आली. मग हा लगेच पळून गेला. लई खुश झाली ती, म्हणजे तिला बोलाय शब्द नव्हतं. एकच म्हणली की तुझ्यामुळं हे बघायला मिळालं. मी म्हणलं माझ्यामुळं नाही का बाई, जे मराठीमुळं आणि चल भावा सिटीज या शोमुळं हे सगळं बघायला मिळाले. हे बघा पुरणपोळी आणल्या, ज्याला काल खायला मिळालं नाही त्याला पुरणपोळी खायची. छान आहे, तुम्ही पण छान. कसं वाटलं तुम्हाला घर आमचं? छान वाटलं. छान दिसताय, छान सगळेजण छान करायला लागलाय. बोलतोय ना चांगलं, दीदी वगैरे म्हणतो ना. काय बांधतो कुणाबरोबर नाही ना? तशी जरा सवय आहे त्याला. घरात तर एकदम रौनक आली होती. खुश आहेत एकदम पहिलं आमचे. आता बघितलं म्हणजे काय बोलला तरी पण सांभाळून घ्या. हो. अरे नाही तेवढं तर आहे, समजून घेतो आता. म्हणजे कुणाला पण काय तर म्हटला तरी पण असं हे करा. समुद्र फिरायला गेल्यावर टास्क होता रे ते जीवाची मुंबई. हा जीवाची ते काय तर टास्क दिलता की ते वाळूत खेळल्यानंतर ते क्रिशला असं केलास की काय केलास तसं? हा तसं नाही करायचं, असं गोड पप्पी घ्यायचं. छान केलास म्हणायचं, त्याच्यामुळे तर तू हे केलास निघलास की. पण ऋषिकेश सगळ्यात छान खेळतोय, असं काही त्रास वगैरे काही नाहीये. मम्मी आले म्हणून खुश झालो, कारण ते आधीच कवा फिरलं नाही ना, पहिल्यांदाच आले फिरायला. पुढे ये ना. नाही ये ना, बोल की मम्मीशी. मला वाटलं होतं बा आपल्या तर काही येणार नाही घरचे, काय एवढे लांब येणार. दुसऱ्यांचे ते येले म्हटलं त्यांना भेटून थोडं बा मन शांत करून घ्यावं बा असं. अर्जुन बाहेर ये ना. तुम्ही का पत्रच पाठवता का? मी तुला भेटायला आले. रडला तो. रडला. माई माऊलीची माया, अनमोल माया. पटकन आवाज ऐकल्याच की मी उठून निघून आलो. अर्जुन ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.